नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एका भरती चर्चा सध्या जोरात सुरू आहे। ती भरती आहे कृषी मित्र भरती। तर बऱ्याचशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपले अर्ज भरलेले आहे। जर तुम्ही अर्ज भरला असेल किंवा भरायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा मित्रांनो, महात्मा फुले कृषी विकास केंद्र भरती 2026 30,500 जागा ते। तर यामध्ये मराठवाडा 9,500 जागा, विदर्भ 15,100, खानदेश 5,800 जागा। ठीक आहे। आणि जी पात्रता मागितलेली फक्त 10वी आणि 12वी आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये जाहीर करण्यात आलेला होता। आणि फी लक्षात ठेवा 250, हे महत्त्वाचं आहे। 250 या ठिकाणी फी पण ठेवण्यात आलेली होती। ठीक आहे। 15 एप्रिल याची अंतिम तारीख ठेवलेली होती। तर या भरतीवर एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी असू शकते। तर बघा, कृषी मित्र नावाखाली बोगस भरतीचे पेव, भरतीशी संबंध नसल्याची महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्पष्टोक्ती। ठीक आहे, लक्षात ठेवायचं, जी महात्मा फुले कृषी विद्यापीठ नावाने जी भरती काढलेली आहे त्यांच्याशी या भरतीचा काहीही संबंध नाही आहे। आणि बऱ्याचशा लोकांनी यावर व्हिडिओ पण बनवलेले आहे। तर या ठिकाणी बघा, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी साम्य असलेले संकेतस्थळ तयार करीत 30,500 कृषी मित्र भरतीची जाहिरात करण्याचा प्रकार सुरू आहे। त्यासाठी राज्यभरातून पैसे गोळा केले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान भरती संदर्भात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही, तसेच संबंधित संकेतस्थळात देखील आमचे नाही अशी स्पष्टोक्ती विद्यापीठ प्रशासनाने केलेली आहे। तुम्ही जे ऑनलाईन अर्ज भरत आहेत ही जी साईट आहे हे प्रायव्हेट साईट आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची साईट नाही आहे। आणि ही जी भरती काढणारे लोक आहे हे पण प्रायव्हेट लोक आहे, कोणीतरी ज्याने तुमच्यासोबत फसवणूक केलेली आहे। ठीक आहे। कृषी विद्यापीठाचा आणि या भरतीचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे। आणि तुम्हाला पण विचार करायला पाहिजे की एवढे मोठे पदे कृषी विद्यापीठ कशा प्रकारे भरू शकतात। तर ठीक आहे, ते पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा गव्हर्नमेंटच काढत नाही तर कृषीवाले काय काढणार। ठीक आहे, तर एवढा हा विचार तुम्ही करायला पाहिजे होता। तर आता हे स्पष्ट झालेलं आहे की ही जी भरती आहे हे पूर्णपणे फेक आहे। तुम्ही जर या ठिकाणी आपले अर्ज भरले असेल तुमचे पैसे या ठिकाणी वापस मिळणार नाही मिळणार आता नंतरचा विषय। तर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा विचार करत असाल तर कोणीही अर्ज भरू नका। ठीक आहे। तर या ठिकाणी कृषी विद्यापीठाशी साम्य असलेले संकेतस्थळ तयार करण्याची ही संस्था प्रत्येकाकडून 250 रुपये गोळा करीत आहे। आता वेबसाईट तयार करायला काही जास्त खर्च येत नाही, 2-4 हजार रुपयामध्ये कोणीही वेबसाईट तयार करून देते आणि अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करू शकतात वेबसाईटवर। म्हणून अशा भरतीला तुम्ही बळी पडू नका। जर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा विचार करत असाल अर्ज भरू नका। मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। कृषी मित्र भरती कशा प्रकारची फेक आहेत। जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर तुमचे पैसे या ठिकाणी परत येण्याची शक्यता आता कमीत कमी राहणार आहे। आणि जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरायचा विचार करत असाल तर आपला अर्ज या ठिकाणी भरू नका। अशा प्रकारच्या भरत्या जास्तीत जास्त फेक असतात। ठीक आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।